च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। मुंबईतील मोकळ्या जागांवर भाजपाचा डोळा असून मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट भाजपने घातलाय। 15 दिवसात भूखंड देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहेत। हा घोटाळा थांबला पाहिजे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। मुंबईतील एक मैदान आणि आणखी 2 प्लॉट्स हे मुख्यमंत्री फडणवीस एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करतायत। या प्लॉट्सची किंमत 10 वर्षांपूर्वी 550 कोटी होती। आज याची किंमत किती असेल असा संतप्त सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। माझ्याकडे अशी माहिती आली आहे की मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला आदेश दिलेत की पुढच्या 15 दिवसात या सगळ्या भूखंडांचा श्रीखंड खाण्यास त्यांना मोकळीक द्यावी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। रविवारी संध्याकाळी 5 वाजता तिरंगा हाती घेऊन आम्ही या विरोधात आंदोलन करणार आहोत असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही कोर्टात गेलोय, कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, पण लोकांचं तर लक्ष आहेच। आणि मग हा घोटाळा नेमका तुम्ही कशासाठी करताय, ही घाई गडबड कशासाठी? आणि माझ्या कानावर जे आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की पुढच्या 15 दिवसात ह्या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यात त्यांना मोकळीक द्यावी। तर 2 प्लॉट्स म्हाडाचे हे देखील तसेच घेतलेले आहेत। ही 3 मैदानं एकत्र करून, म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत। आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।